भोंदू अशोक खरातला घेऊन ईडीचं पथक मुंबईत दाखल। मुंबईमध्ये अशोक खरातची ईडी चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता। नाशिक नीट पेपर लीक प्रकरणामध्ये मोठा खुलासा। संशयित आरोपी शुभम खैरनारच्या हातात 27 एप्रिललाच प्रश्नपत्रिका आल्याचं समोर। प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर उत्तर प्रदेश हरियाणाच्या व्यक्तीशी केला संपर्क। नीट पेपर फुटीचं जाळं राजस्थान ते हरियाणापर्यंत। विद्यार्थ्यांच्या चौकशीतून अखेर फुटलं बिंग। 5 लाखांमध्ये पेपर विकत घेतल्याची दिली होती कबुली। जयपूर, गुरुग्राम आणि नाशिक कनेक्शन उघड। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यामध्ये निषेध आंदोलन। छावा संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, तर एबीव्हीपी कडून तिरडी आंदोलन करत निषेध। लातूरमध्ये मनसेचं मोठेगावकरच्या कोचिंग क्लास समोर जोरदार आंदोलन। शिवराज मोठेगावकरच्या क्लासवर थेट अंडी फेकून मनसैनिकांकडून तीव्र निषेध। मुंबईतील वांद्रे पूर्व भागातील गरीब नगर परिसरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम। घटनास्थळी तब्बल 1000हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात। कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई। सिंधुदुर्गातील समुद्रात गुलदार युद्धनौका एका बाजूला कलंडली। राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी सी बर्ड प्रकल्पाला मोठा धक्का। पुरेसा अनुभव नसलेल्या कंत्राटदारामुळे प्रकल्प अडचणीत। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। कुठल्याही ठिकाणाला नाव देण्याचा अधिकार कोर्टाला नाही म्हणत कोर्टानं केलं स्पष्ट। पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी महागलं, तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांची वाढ। सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री। यानंतर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यामध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न केला जातोय। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय। तर नीट पेपर फुटी संदर्भात पुण्यातून हा धक्कादायक प्रकार समोर येतोय। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यामध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात येतोय। मोठी बातमी पुण्यातून समोर येते। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला। नीट पेपर फुटी प्रकरणावरून छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। आक्रमक होऊन ते आंदोलन करत होते आणि याच वेळी काही कार्यकर्त्यांकडून आत्मदहनाचा देखील प्रयत्न झालाय। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केलाय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आमच्या सोबत जोडले गेलेत। अभिजित, अतिशय धक्कादायक माहिती समोर येतेय, काय नेमकं घडलंय? प्रियंका, नीट पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात राज्यभर आंदोलनं पेटली आहेत, पण आता पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अखिल भारतीय छावा संघटनेकडून आंदोलन करण्यात येत होतं। पण अचानक छावाच्या काही कार्यकर्त्यांनी स्वतःच्या अंगावरती रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न या ठिकाणी केलेला पाहायला मिळतं। हे रॉकेल हा सगळ्या पोलिसांचा बंदोबस्त आहे। खरं तर आधी मोठेगावकर आणि इतर जे आरोपी आहेत त्यांच्या फोटोला काळं या छावाच्या कार्यकर्त्यांनी फासलं, पण त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकत या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। खरं तर अखिल भारतीय छावा संघटनेकडून नीट पेपर फुटी प्रकरणी हे आंदोलन करण्यात येतंय। विद्यार्थ्यांना न्यायासाठी आम्ही रस्त्यावरती उतरू असा आत्मदहनाचा इशारा यापूर्वी छावा संघटनेकडून देण्यात आला होता। या सगळ्या आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, कारण अनेक लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान आज या नराधमांनी केलं असा आरोप या छावा संघटनेकडून केला जातोय। पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर काही कार्यकर्त्यांनी याच ठिकाणी स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय, पण आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आपल्यासोबत छावा संघटनेचे काही कार्यकर्ते आहेत, नेमकी त्यांची काय मागणी आहे जाणून घेऊया। आत्मदहनाचा प्रयत्न केला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पोलिसांनी तुम्हाला रोखले, काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे, मोठेगावकरला फाशी झालीच पाहिजे।
आणि विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे. विद्यार्थी ज्यांनी आत्महत्या केली त्यांना 1 कोटी रुपये, हो, आणि जे विद्यार्थ्याचं नुकसान झाले त्यांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. नुकसान भरपाई विद्यार्थ्यांना द्यावी या सगळ्या मागणीसाठी हे बॅनर तुम्ही पाहताय. आधी काळं जे आहे त्या या नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आरोपींच्या फोटोंना लावण्यात आला आणि त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी स्वतःच्या अंगावर प्रियंका रॉकेल वतलं. आता आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र अखिल भारतीय छावा संघटना पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक झालेली पाहायला मिळाली. प्रियंका, निश्चितच अभिजित, धन्यवाद दिलेल्या सगळ्या महत्त्वाच्या माहितीसाठी. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. कुठल्याही ठिकाणाला नाव देण्याचा अधिकार कोर्टाचा नाही, हा विषय राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन याबाबत विचारणा करा, अशा सूचना कोर्टाकडून करण्यात आल्या. तर विमानतळ नामकरणाची याचिका फेटाळण्यात आली आहे. यासंबंधी अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत. प्रियंका, गेल्या अनेक वर्षांपासून जे नवी मुंबई मधलं विमानतळ आहे त्याला दिबा पाटील नाव द्यावं अशा प्रकारची मागणी होत आहे. अनेक आंदोलन देखील झालेले आहे आणि त्यानंतर आता दिबा पाटील विमानतळाला नाव देण्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरती आज सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले की कोर्टाला अशा प्रकारे निर्णय घेण्याचा अधिकार नाही. कुठल्या जागेला कुठलं नाव द्यावं याचा अधिकार हा फक्त केंद्र आणि राज्य सरकारला असतो. त्यामुळे आपण ही जी याचिका आहे या याचिकेची जी मागणी आहे ही मागणी केंद्र आणि राज्य सरकारला करावी आणि नवी मुंबईला दिबा पाटील नाव द्यावं यासाठी आपण राज्य किंवा केंद्र सरकारशी संपर्क करावा किंवा त्यांच्याकडे मागणी पत्र द्यावं अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना देत ही जी याचिका आहे ही सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. प्रियंका, निश्चितच प्रशांत, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊयात. माहितीसाठी धन्यवाद. आहे मुंबईतील वांद्रे पूर्व इथल्या गरीब नगर परिसरामध्ये रेल्वे रुळालगतची अतिक्रमणं हटवण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून आजपासून मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा, अतिरिक्त रेल्वे सेवा आणि भविष्यातील पायाभूत विस्तारासाठी ही मोहीम आवश्यक असल्याचा रेल्वेचा दावा आहे. 2017 पासून सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर ही कारवाई करण्यात येते. जवळपास 1000 पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ही कारवाई सुरू आहे. कारवाई आधी सकाळपासूनच लोकांच्या घरातील सामान बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडे. संकेत, आपण पाहिले की मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे. काय नेमक्या घडामोडी घडतायत तिथे? प्रियंका, खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईला अतिक्रमणांचा विळखा बसला असं म्हणायला अजिबात हरकत नाही आहे. ठिकठिकाणी जे आहे ते किचाट झालं आहे संपूर्ण शहर. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे वांद्रे पूर्वच्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेली गरीब नगर झोपडपट्टी. मी दाखवेन, हीच ती खरं तर झोपडपट्टी आहे गरीब नगरची. गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर ही सगळी झोपडपट्टी इथे आहे. अनेक हजारो लोक खरं तर या भागामध्ये इथे राहत आहेत आणि अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता. जवळपास गेल्या 9 वर्षांपासून ही केस जी आहे ही न्यायालयात होती आणि अखेर सुप्रीम कोर्टाने जो आहे तो हिरवा कंदील दिला आणि हे अतिक्रमणाचं पाडकाम जे आहे ते आजपासून खरं तर सुरू झालेलं आहे. पुढचे 4 दिवस हे पाडकाम जे आहे ते असंच सुरू राहणार आहे. टप्प्याटप्प्यांमध्ये हे जे पाडकाम आहे ते केलं जाणार. खरं तर ही काही एकरांमध्ये जागा आहे, रेल्वेची जागा आहे आणि जिथे हे ही अनधिकृत घरं किंवा छोट्या मोठ्या फॅक्टरीज आतमध्ये ते बांधलं होतं. जणू काही ही जागा या अतिक्रमण ज्यांनी केलं त्यांना अंडण दिली होती अशीच ही परिस्थिती होती इतक्या वर्षांची. खरं तर आज संपूर्ण हे जे ही जी झोपडपट्टी आहे हिचं पाडकाम जे आहे ते सुरू केलेलं आहे. आणि का गरजेचं होतं, कारण की अर्थात रेल्वे ट्रॅकच्या अक्षरशः लागून आणि रेल्वेचा जो ब्रिज आहे त्याला लागून ही झोपडपट्टी होती. त्याच्यामुळे सुरक्षेचा प्रश्न हा वारंवार निर्माण होत होता. त्याचसोबत जर रेल्वेला काही एक्सटेन्शन्स करायचे आहेत तर ते एक्सटेन्शन रेल्वेला करता येत नव्हते. काही इन्फ्रास्ट्रक्चर जर उभारायचे असतील तर त्याच्यासाठी रेल्वेला मोठा त्रास होत होता. मी आणखी एक दाखवेन की हे आता सध्या जे आपण पाहतो की 2 JCB म्हणजे 2 बुलडोझर इकडे लावण्यात आलेले आहेत आणि आधी या घरातले जे इथे राहायचे त्यांच्या नागरिकांच्या घरातलं जे सामान आहे ते आधी काढलेलं आहे. आणि व्हिज्युअल्समध्ये तुम्ही हे देखील पाहू शकता की पत्रे बाहेरून लावलेत पण आतमध्ये कुठेतरी आपल्याला कॉन्क्रीट दिसतं. त्यामुळे ही पक्की घरं बांधलेली आहेत हे देखील इथे स्पष्ट होत आहे. आतमध्ये डबल म्हणजे एकावर एक 2-2 मजल्यांची घरं आहेत. एक घर मी तुम्हाला प्रियंका दाखवेन की अक्षरशः ते 3 किंवा 4थ्या मजल्यावरती ते घर आहे आणि ते कॉन्क्रीट
कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, त्याच्यामुळे ह्याला झोपडपट्टी म्हणायचं की हे नेमकं काय असा प्रश्न निर्माण होतो. आणखी एक गोष्ट मी इथे व्हिज्युअल्सच्या माध्यमातून तुम्हाला दाखवेन की किती भीषण परिस्थिती आहे इकडे. हा जो माझ्या डाव्या बाजूला जो भाग आहे हा देखील गरीबनगर झोपडपट्टीचाच भाग आहे, गरीबनगरचाच भाग आहे. आणि हा जो रस्ता समोरून गेलेला आहे हा वांद्रे स्टेशनपासून पुढे वांद्रे टर्मिनसपर्यंत जातो, त्याच्यामुळे हा रस्ता खूप जास्त महत्त्वाचा आहे ट्रॅव्हलच्या दृष्टिकोनाने. आणि हा रस्ता संध्याकाळच्या वेळेला अक्षरशः इतकाच जाम असतो. आत्ता पण किती वाजले, 11:30 वाजलेले आहेत आणि 11:30ला पण देखील हा रस्ता इतका जाम आहे. त्याच्यामुळे कुठेतरी अर्थात हे जे अनधिकृत बांधकाम आहे याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील त्रास होतो. कुठे जायचं असेल स्टेशन परिसरामध्ये तर इतकं ट्रॅफिक या सगळ्या भागामध्ये लागतं. कुठेतरी आज ही कारवाई जी होणार आहे त्या कारवाईनंतर इथे जे काही रेल्वे काम करेल त्यानंतर इकडे सुटसुटीतपणा थोडासा येईल. आणि जे सर्वसामान्य लोक असतील जे मुंबईच्या दिशेने जे मुंबईत ट्रॅव्हल करतात, खरं तर जे वांद्रे स्टेशन परिसरामध्ये ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी कुठेतरी महत्त्वाची कारवाई मानली जाते. कारण की या कारवाईनंतर हा जो परिसर आहे हा मोकळा श्वास घेणार आहे. आणि येत्या काळामध्ये रेल्वेला काही एक्सटेन्शन करायचं असेल, म्हणजे काही नवीन ट्रॅक्स टाकायचे असतील किंवा ऑफिसेस बांधायचे असतील किंवा काही स्कायवॉक ब्रिजेस बांधायचे असतील तर ही जागा जी आहे ही महत्त्वाची भूमिका इथे बजावणार आहे. त्याच्यामुळे ही कारवाई जी आहे ती खूप जास्त महत्त्वाची होती. आणि प्रियंका, असं म्हणायला हरकत नाही की गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर आम्ही ही जी झोपडपट्टी आहे तिथे बघतो. आपण अनेकदा रेल्वेपासून प्रवास करतो आणि खूप प्रकारची खूप दुर्गंधी असते त्या या वांद्रे पूर्व भागामध्ये. आपण रेल्वेतून प्रवास करताना आपल्याला दिसून येतं खूप गलिच्छपणा होता. तर एकंदरीतच या कारवाईनंतर आता कुठेतरी ते जे दृश्य असायचं ते आता कुठेतरी नसणार आहे. आणि अर्थात ही कारवाई जी आहे ही महत्त्वाची मानली जाते. आणखी एक इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही वर्षांपूर्वी या भागामध्ये या झोपडपट्टीमध्ये अनेकदा असं देखील वृत्त होतं की आग देखील लागलेली होती आणि त्याच्यामुळे लोकांच्या घरी सिलेंडर्स आहेत. कुठेतरी फ्लेमेबल आपण गोष्टी म्हणतो तर फ्लेमेबल गोष्टी देखील या झोपडपट्टीमध्ये खूप होत्या. त्या देखील आज कारवाई करताना सगळ्या काढलेल्या आहेत. सिलेंडर असतील, काही पाईप्स असतील, ते सगळे बाहेर काढलेले आहे. आणि त्यानंतर खरं तर ही कारवाई इथे केली जाते. हजारो पोलीस या कारवाईच्या दरम्यान इथे उपस्थित आहेत. आम्ही दाखवू, हजारो पोलीस आहेत, ॲम्ब्युलन्स आहे. त्याचसोबत आपण जर पाहिलं तर फायर ब्रिगेडची देखील इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोणतीही जर काही दुर्घटना घडली तर तात्काळ सुविधा मिळावी त्यासाठी ॲम्ब्युलन्स देखील आहे, फायर ब्रिगेड देखील आहे. आणि आपण पाहतोय की जसं जसं बुलडोझरने हे बांधकाम तोडलं जातं त्याचबरोबर ट्रक्स देखील इथे आणलेले आहेत. जे डेब्रीज असतं ते देखील उचलण्याचं तात्काळ काम इथे सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे कारवाई कुठेतरी जोरात होते आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही. प्रियंका, निश्चितच संकेत, आपण तिथली थेट दृश्य आम्हाला दाखवली, तिथे नेमकी काय परिस्थिती आहे त्याबद्दल धन्यवाद.